नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आजपासून आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. यामध्ये आज आपण श्लोक 1 ते 5 पाहणार आहोत. हा अध्याय अक्षर ब्रह्मयोग आणि भगवत प्राप्ती यावर आधारित आहे. तर पाहूया श्लोक पहिला. अर्जुन उवाच किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम् किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किम प्रोक्तम मधिदैवम किमुच्यते. किम म्हणजे काय, अध्यात्मम म्हणजे आत्मा, अधिभूतम म्हणजे प्राकृत सृष्टी, उच्चते म्हणजे म्हटले जाते. अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवता कोण आहेत, हे कृपया मला सांगा. या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. परमसत्य हे ब्रह्म, परमात्मा भगवान म्हणून जाणले जाते. याशिवाय आत्म्यालाही ब्रह्म म्हटले आहे. वैदिक शब्दकोशानुसार आत्मा हा शब्द मन, शरीर आणि इंद्रियांना उद्देशून योजला. अर्जुनाने भगवंतांना पुरुषोत्तम म्हणले आहे. अर्थात अर्जुन केवळ आपल्या मित्राला प्रश्न विचारित नव्हता, तर परमपुरुष पुरुषोत्तम भगवान यांना प्रश्न विचारत होता. कारण त्याला माहित होतं की श्रीकृष्ण हे सर्व प्रश्नांचे निश्चित उत्तर देणारे सर्वोच्च अधिकृत व्यक्ती आहेत. आता श्लोक 2 पाहूया. अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथम ज्ञेयोसी नियतात्मभी. अधियज्ञ म्हणजे यज्ञाचा अधिपती, प्रयाण काले म्हणजे मृत्यूसमयी, नियत आत्मभी म्हणजे आत्मसंयमी द्वारे. हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात. आता या श्लोकातील प्रयाण काले हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण आयुष्यभर आपण जे काही करतो त्याची अंतकाळी परीक्षा होते आणि कृष्ण भावनेमध्ये अविरतपणे युक्त असणाऱ्या व्यक्तींबद्दल जाणण्याचे अर्जुन उत्सुक आहे. मृत्यूसमयी सर्व शारीरिक कार्य विस्कळीत होतात, मन अस्वस्थ होते. याप्रमाणे शारीरिक स्थिती व्याकुळ झाल्यामुळे भगवंताचे स्मरण होऊ शकत नाही. पण मृत्यूसमयी श्रीकृष्णांच्या चरणकमलावर मनुष्य आपले मन कसे स्थिर करू शकतो, याबद्दल अर्जुन प्रश्न विचारत आहे. आता श्लोक 3 पाहूया. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवत्करो विसर्गा कर्म सन्निता. आता भूतभाव उद्भवकर म्हणजे जीवांच्या भौतिक देहाची उत्पत्ती करणारे असं आहे. आणि संज्ञित म्हणजे म्हटले जाते. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म म्हणतात. आता ब्रह्म हे अक्षर आणि नित्य आहे आणि त्याचे स्वरूप कधीच बदलत नाही, परंतु ब्रह्माहून परब्रह्म श्रेष्ठ आहे. आता पहा, जीवाला ब्रह्म म्हणून संबोधले आहे तर भगवंतांना परब्रह्म म्हणून संबोधले जाते. भौतिक प्रकृतीत त्याला 84 लक्ष योनीपैकी कोणतीही एक योनी प्राप्त होऊ शकते, हो की नाही. परंतु आध्यात्मिक प्रकृतीत त्याला केवळ एकाच प्रकारचा देह प्राप्त होतो. भौतिक प्रकृतीत पशु, पक्षी, देवता, मनुष्य इत्यादी प्रकारचे शरीर प्राप्त होते. सुखोपभोग घेण्यासाठी तो कधी कधी यज्ञ करतो, परंतु जेव्हा त्याचे पुण्य क्षीण होते
तेव्हा तो या भूतलावर पुन्हा मानव स्वरूपामध्ये परतून येतो. या प्रक्रियेलाच कर्म असे म्हटले जाते. आता श्लोक 4 पाहूया. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोहमेवात्र देहे देहभृतां वर. अधिभूतम म्हणजे भौतिक सृष्टी, देहभृताम म्हणजे देहधाऱ्यांमध्ये, हे देहभृतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ असे म्हटले जाते. आता भौतिक देहामध्ये 6 स्थित्यंतरे होत असतात, हो की नाही? उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश. अधिभूत म्हणजे विशिष्ट काळी उत्पत्ती आणि विशिष्ट काळी लय असं होतं. तर या श्लोकामध्ये एव हा शब्द महत्वाचा आहे. एव म्हणजे खचितच, कारण या शब्दाद्वारे भगवान स्पष्टपणे सांगतात की परमात्मा हा त्यांच्यापासून भिन्न नाही. आता श्लोक 5 पाहूया. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यत् प्रयाति स मद्भावं याति नास्त्यस्त्र संशया. अंतकाले म्हणजे अंतकाळी, मुक्त्वा म्हणजे त्याग करून, कलेवर म्हणजे शरीर. अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देह त्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच शंका नाही. या श्लोकामध्ये कृष्ण भावनेच्या महत्वतेवर म्हणजे त्याच्या महत्तेवर जोर देण्यात आला. भगवंत हे विशुद्धाहूनही विशुद्ध आहे आणि म्हणून जो कोणी कृष्ण भावना भावित असतो तो सुद्धा विशुद्धाहून विशुद्ध असतो. या श्लोकातील स्मरण हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. ज्याने भक्तियोगाचे आचरण केलेले नाही त्या अशुद्ध जीवाला श्रीकृष्णाचे स्मरण करणे शक्य नाही. म्हणून कृष्ण भावनेचे आचरण जीवनाच्या आरंभापासूनच केले पाहिजे. अंतकाळी जर कोणाला आपले जीवन सफल करायचं असेल तर त्याच्यासाठी कृष्ण स्मरण हे अनिवार्य आहे. म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे ह्या महामंत्राचा जप केला पाहिजे, जेणेकरून अंतकाळी आपल्या कृष्ण भावनेचा त्याला पुरेपूर लाभ होऊ शकेल. किती सुंदर सांगितले बघा. तर मंडळी, कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.